कारल्यापासून कारल्याचे काप कसे बनवायचे ते मी इथे दाखवलेले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। अशा पद्धतीने मी कारल्याच्या पातळ पातळ फोडी करून घेतलेल्या आहेत। जर यामध्ये काही बिया असतील तर त्या बियाही आपल्याला काढून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, आवडीनुसार लाल तिखट, घरचा जर मसाला असेल तो किंवा कांदा लसूण मसाला तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर धना पावडर थोडंसं हळद आणि थोडीशी हिंग यामध्ये घालून घ्यायचे आणि चिंच आणि गुळाची चटणी आहे तीही आपल्याला 2 चमचे यामध्ये घालून घ्यायचे। सर्व साहित्य कारल्याला छान मिक्स करून घेऊयात, लावून घेऊयात आणि 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूयात। 10 ते 15 मिनटानंतर ह्याला छान पाणी सुटणार आहे आणि त्याच्यानंतर तव्यावरती अगदी 2 चमचे तेल घालून हे कारल्याचे काप आहेत ते आपल्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचेत आणि काही मिनिटातच हे कारल्याचे काप तयार होणार आहेत। चपातीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। 2 ते 3 मिनिटानंतर थोडंसं अजून तेल घालून आपण ह्या ज्या फोडी आहेत, कारल्याचे जे काप आहेत ते उलटून घेणार आहोत आणि ह्या प्रोसेसला साधारण 10 मिनिटं लागणार आहेत। अतिशय अप्रतिम चवीचे हे कारल्याचे काप बनतात। नक्की बनवून बघा आणि मला सपोर्ट करण्यासाठी आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। मेन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी शेअर करत आहे, जरूर बघा। आणि काही मिनिटातच हे कारल्याचे काप आपले तयार झालेले आहेत। तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात असेच एक छान रेसिपी घेऊन।